मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच महत्वाची बातमी. अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या अपघातासंदर्भात दिल्लीमध्ये अतिशय वेगवान घडामोडीला सुरुवात. रोहित पवारांनी थेट दिल्लीच गाजवली. महाराष्ट्रात न्याय मिळेना. दिल्ली दरबारी अजितदादांचे पुतणे रोहित पवार थेट महाराष्ट्राला न्याय मिळवण्यासाठी गेले दिल्लीत. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा वहिनी आणि जय पवार यांनी मात्र सगळ्यात मोठा केलाय दावा. उद्या सोमवार सकाळी 9 वाजता ठीक अजितदादा पवार यांचे सुपुत्र असणारे जय पवार यांची सगळ्यात मोठी पत्रकार परिषद. त्यामध्ये नावं करणार जाहीर. मित्रांनो सगळ्यात मोठे पुरावे करणार जाहीर. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे जाणून घेऊया. सुनेत्रा वहिनींनी अखेर एका दणक्यात दोन नेत्यांचा केला खेळ खल्लास. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. शरद पवार सध्या आजारपणातून बरे होत असतानाच त्यांनी मात्र पडद्याच्या पाठीमागून सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावल्याची चर्चा होत असतानाच आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांना मात्र शरद पवार राजकारणातून मुंबईतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून बाहेर काढणार अशी शक्यता आहे. कारण की त्याचं कारणही तसंच आहे. कारण की जय पवार आता उद्या सोमवारी सगळ्यात मोठा खुलासा करणार आहेत. तो खुलासा नेमका काय, तो कोणकोणत्या नेत्यांवरती येतोय हे आता उद्या सकाळी समजेल. परंतु आज रोहित पवार यांनी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष असणारे अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन सध्या महाराष्ट्रात चाललेली चौकशी आढाव्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली. मात्र दादांना न्याय अजूनही मिळेना. म्हणून त्यांनी आता 2 बड्या नेत्यांना खुलं नाव घेत चॅलेंज दिलंय. रोहित पवार यांनी काल दिल्लीतून सगळ्यात मोठं ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडून दिली आहे. कोण आहे ते नेते ज्यांचं नाव घेत त्यांनी सविस्तररित्या माहिती द्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. इकडे सुनेत्रा वहिनी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांना बाजूला सारून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 20 ते 30 आमदारांची वेगळी बैठक घेतल्याची मुंबईत जोरदार चर्चा आहे. आमदारांनी देखील दादांच्या मृत्यू प्रकरणी अतिशय योग्य अशी चौकशी व्हावी अशी मागणी केल्यानंतर त्या 2 नेत्यांना बाजूला सारत सुनेत्रा वहिनींनी मात्र महाराष्ट्रात दादांचे मारेकरी सापडलेच पाहिजे अशी मागणी देखील आता लावून धरली आहे. यालाच अनुसरून जय पवार यांची पत्रकार परिषद खूप महत्वाची वाटते. सुनेत्रा पवार सध्या पदावरती आहेत. पार्थ पवार सध्या युतीमध्ये पदावरती आहेत. मात्र जय पवार कोणत्याच पदावरती नसल्याने ते मात्र आता सगळ्यात मोठा खुलासा करतील. तो सत्ताधारी नेत्यांचं नाव घेणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दुसरीकडे रोहित पवार हे आता ममता बॅनर्जी यांच्यासह बड्या नेत्यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन हा मुद्दा दिल्लीच्या लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये गाजवावा अशी विनंती करणार आहेत. रोहित पवार यांनी सगळ्यात मोठा खुलासा करत आज एका बड्या नेत्यांवरती आरोप केलेले आहेत. नेमकं काय म्हटले रोहित पवार बघूया. मिस्टर प्रफुल्ल पटेलजी, माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेले होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल. ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा. रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना थेट यांचं नाव घेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना थेट विचारले की तुम्ही त्या लग्नाला गेले होते का, तिथे काय घडलं, कोण कोण नेते होते, या सगळ्या बातम्या आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासमोर मांडाल का अशी अपेक्षा रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावरती चाललंय का अशी चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आहे. शरद पवार पडद्याच्या पाठीमागून रोहित पवारांना सगळी माहिती पुरवून सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून त्या बड्या नेत्यांना बाहेर काढण्याची हालचाल सुरू आहे का? दादांचे मारेकरी लवकरच भेटावे यासाठी रोहित पवार एवढे आक्रमक का झालेत? याच्या पाठीमागे कोण आहे? शरद पवार आहेत का असा सध्या अंदाज लावला जात आहे. मात्र शरद पवारांशी पंगा घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राहणं आता अवघड आहे.
कारण की सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांनी मात्र एकत्र करण्याच्या चर्चेला आता सुरुवात केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकत्रीकरण जर झालं तर बड्या बड्या नेत्यांना नारळ मिळून ते नेते कायमचे घरी बसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांचा मृत्यू, यांचा घातपात हा बड्या नेत्यांना राजकारणातून बाहेर बाजूला सारेल का हे आता लवकरच समजेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? रोहित पवार दादांचे अपराधी, घातपात करणारे लोक शोधून काढतील यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.